दरम्यान शिर्डीच्या विकासासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय असं वाकचौरे म्हणालेत। निधी खर्चाबाबत सुद्धा त्यांनी जे आरोप करण्यात आलेले होते त्याचं सगळ्यांचं खंडन केलेलं आहे। एकंदरीतच जेव्हा आपल्या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वाकचौरे पोहोचले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत झालं। मात्र त्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर येत असताना त्यांनी सांगितलंय की मी केवळ शिर्डीच्या विकासासाठीच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। निधी खर्चाबाबत जे सगळे आरोप केले जात आहेत आणि अनेक जण हे स्वतः बोललेले आहेत खासदार की आम्ही केवळ निधीसाठी सत्ताधारी पक्षात जातोय, त्या आरोपांचं मात्र त्या गोष्टींचं मात्र त्यांनी खंडन केलंय। कारण की एक दावा करण्यात आलेला आहे की निधीचा खर्च जो झालेला आहे, निधी जे देण्यात आलेला आहे या खासदारांना त्यापैकी अगदी काही टक्केच त्यांनी तो खर्च केलेला आहे आणि त्यावरून जे आरोप झाले त्याचं खंडन मात्र त्यांनी केलं। भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितलं की मी विकासाच्या कामासाठी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या कामासाठी पक्ष बदल करत आहे। परंतु तुम्ही जी आता गोष्ट सांगितली एकदम खरोखर बरोबर आहे। 17-17.5 कोटीचा निधी यांना मंजूर झाला आणि यांनी काही 2-4 लाख रुपये सुद्धा खर्च केले नाही। 2% का 3% फक्त टोटल निधी खर्च झाला। मग कसला विकास नाही? अरे तुम्हाला जो विकास निधी मिळालेला होता तोच वापरला नाही तर तुम्ही इतर काय विकास करणार? विकास कोणाचा करताय? विकास तुम्ही तुमचा स्वतःचा करताय, तुमच्या मुलाचा करताय, तुमच्या फॅमिलीचा करताय, तुमच्या घरच्यांचा करताय? कोणाचा विकास? नक्की जनतेचा विकास की तुमचा स्वतःचा स्वार्थाचा विकास? हा मोठा प्रश्न।